कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे परिसरात जागेच्या वादातून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचं रूपांतर मारहाणीत झालं. तर या प्रकरणात एका महिलेच्या डोक्यात कोयता आणि तांब्याच्या घंगाळ्याने मारहाण केल्याचा तसेच एका विवाहितेचा विनयभंग केल्याचा आरोप असून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेलाय. याबाबत 26 वर्षीय विवाहितेनं राहुरी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे. शुक्रवारी 24 जुलैला सकाळी 9:30 ते 9:45च्या सुमारास त्यांच्या घरामागील जागेत तार कंपाऊंड उभारण्याच्या कामावरून वाद झाला. यावेळी छाया कैलास नरोडे आणि त्यांचा मुलगा शुभम कैलास नरोडे यांनी कंपाऊंड उभारू देणार नसल्याचं सांगत शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप फिर्यादीनं केलाय. वाद वाढल्यावर शुभम नरोडे यानं कोयत्यानं तर छाया नरोडे हिनं तांब्याच्या घंगाळ्यानं विवाहितेच्या सासूच्या डोक्यात मारहाण केल्यानं त्या जखमी झाल्यात. तर त्यांना सोडवण्यास गेलेल्या 26 वर्षीय विवाहितेचा पती आणि सासरे यांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. शुभम नरोडे यानं 26 वर्षीय विवाहितेचा हात पिरगळून कपडे फाडले आणि त्यांच्या छातीला हात लावून विनयभंग केल्याचा आरोपही करण्यात आलाय. तर तार कंपाऊंड केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी तिथून निघून गेल्याचं फिर्यादीत म्हटलंय. छाया कैलास नरोडे व शुभम कैलास नरोडे यांच्या आणि आमच्यामध्ये परस्पर काही जागेमुळे वादविवाद झाले होते तार कंपाऊंड करण्यासाठी. त्याच्या मुलाने कोयत्याने त्याच्या आईने माझ्या सासूवर हाणमार केली. त्यामुळे त्यांना डोक्याला लागल्यामुळे त्यांना 8-9 टाके पडले. तर माझी पोलिसांना एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा. माझ्या आईला मारहाण झाली व नाही का तिने कोयत्याने वार केला व तिने घंगाळ्याने वार केला. तर माझी आई सिरियस आहे, आता दवाखान्यात उपचार चालू आहे. त्याच्यानंतर आता नगरला सिटी स्कॅन करायला नेणार आहेत. तर तुम्ही याच्यावर नाही का लवकरात लवकर दखल घ्यावा व हे करावा. याच्या आधी ते तिने 2दा भांडणं केले. तर आम्ही घरी नसताना कोणी घरी नसताना ते मम्मी पप्पावर दमदाटी करतात. म्हातारे माणसं आहे त्याच्यावर तो दमदाटी करतो. तो मुलगा खूप हे आहे नाही का, त्या हिशोबाने तर तुम्ही न्यायालयाने त्याचं हे करावं बा, पोलीस प्रोटेक्शनने पटकन घ्यावा. हा, आणि त्यांचं म्हणणं येतं का त्यांचं पोरगं हे आहे बा नाही का, गरम रक्त आहे बा, नवीन रक्त आहे तर नवीन आहे, तर त्या हिशोबाने मग न्याय घ्यावा. जखमी विवाहितेच्या सासूला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं गेलंय. उपचारानंतर 26 वर्षीय विवाहितेनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून पोलिसांनी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केलाय आणि पुढील तपास राहुरी पोलीस करतायत. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.